In continuation of the previous video, I came to know that one type of the loading is missing in that part, so I will first complete that type of loading. That is a fourth type of the loading, that is called as a trapezoidal loading. In trapezoidal load, the intensity at 2 points is different and having some value, and we will consider the W2 at one end and W1 at second end. ट्रॅपेझॉइडल लोडिंगमध्ये ट्रायंगल लोडिंग सारखा एका एंडला 0 नसता, दोन्ही साईडला काहीतरी इंटेन्सिटी ऑफ द लोडिंग इज गिवन आहे. तर ट्रॅपेझॉइडल लोडिंग ज्यावेळी दिला जाईल तर त्या केसमध्ये पण आपल्याला पॉईंट लोडमध्ये त्याला कन्वर्ट करायचं आहे. तर हाऊ टू कन्वर्ट? तर ट्रॅपेझॉइडल लोडिंगला कन्वर्ट करण्यासाठी वी हॅव टू डिवाइड द गिवन लोड इंटू 2. First is the rectangle and second is the triangle. आणि rectangle आणि triangle आपण पॉईंट लोडमध्ये जसं कन्वर्ट करत आहे, तर इथे 2 पॉईंट लोड ॲक्ट होणार आहे फॉर ए स्पॅन ऑफ द लेंथ L. फर्स्ट हा रॅक्टँगलचा एरिया फाइंड करा, म्हणजे हा UDL आहे, खालचा UDL आणि वरचा UVL. तर UDLला पॉईंट लोडमध्ये कसं कन्वर्ट करतो आपण? W1 into here, acting at L/2 मिडला ॲक्ट होतो आहे, मिड पॉईंटला. आणि सेकंड आहे ट्रायंगल. तर एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड करा. हाऊ टू फाइंड ट्रायंगल? एरिया ऑफ ट्रायंगल कुठे ॲक्ट होईल? इट इज ॲक्ट ॲट द सेंट्रॉइड कुठे असतं? फ्रॉम हाईट इट इज बेस बाय 3, मीन्स इट इज ॲक्टिंग ॲट L/3. सो वी विल राईट हिअर L/3 फ्रॉम बेस L/3. हाईट किती आहे? एरिया ऑफ ट्रायंगल हाफ, बेस L आहे, हाईट किती आहे? आपल्याला ही हाईट पाहिजे, दिस मच. इथून तो W2 आहे, पण मला किती पाहिजे? एवढीच पाहिजे, ठीक आहे ना. तर एवढी हाईट फाइंड करण्यासाठी इट इज W2 मायनस W1. लाईक दिस वी हॅव टू कन्वर्ट इंटू 2 पॉईंट लोड्स. आणि कुठे ॲक्ट होईल? सेंट्रॉइडवर. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, ट्रॅपेझॉइडल लोडिंग. देन आवर नेक्स्ट टाइप ऑफ द लोडिंग इज ए couple creates rotational motion in the body, and couple is a free vector. तर फ्री वेक्टर आहे, तर रोटेशनल मोशन क्रिएट करता है, फ्री वेक्टर आहे. तर कपलला डायरेक्टली आपल्याला ॲड आणि सबस्ट्रॅक्ट करायचं आहे इन कॅल्क्युलेशन ऑफ द मोमेंट. ज्यावेळी आपण प्रॉब्लेम सॉल्व करू त्यावेळी तो इश्यू मोर क्लिअर होईल. पण दीज आर द टाइप्स ऑफ द, अगेन आय विल रिपीट. पॉईंट लोड आहे, देन आफ्टर द पॉईंट लोड देर इज ए युनिफॉर्मली वॅरिंग लोड. युनिफॉर्मली वॅरिंग लोडला आपण इंटेन्सिटी इंटू लेंथ मल्टिप्लाय करणार आहे आणि तो पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करणार आहे. पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करताना तो मिड पॉईंटला ॲक्ट होईल. देन युनिफॉर्मली वॅरिंग लोड आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रायंग्युलर लोडिंग. इन दॅट वी विल फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल टू कन्वर्ट इंटू पॉईंट लोड, आणि तो पॉईंट लोड सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगलला ॲक्ट होईल, सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल. देन नेक्स्ट आहे ट्रॅपेझॉइडल लोडिंग. तर ट्रॅपेझॉइडल लोडिंगमध्ये आपल्याला 2 पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करायचं आहे. एक UDL म्हणजे खालचा रॅक्टँगल आणि एक UVL म्हणजे वरचा ट्रायंगल. तर एरिया ऑफ रॅक्टँगल आणि एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड करून सेंट्रॉइडला आपल्याला शो करायचं आहे, ठीक आहे. नाउ what are the steps in analysis of beam? The first step is draw a free body diagram of beam considering reactions at support. तर फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करायची आहे. तर रिॲक्शन ऑफ ॲट सपोर्ट,
तर आपल्याला डिफरंट टाईप ऑफ द सपोर्ट आपण ऑलरेडी प्रिवियस व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. हिंज सपोर्ट आहे, रोलर सपोर्ट आहे, सिम्पल सपोर्ट आहे, फिक्स सपोर्ट आहे. आणि डिपेंडिंग अपॉन दॅट टाईप ऑफ द सपोर्ट वी हॅव टू शो द रिॲक्शन. देन नेक्स्ट इज कन्वर्ट UDL, UVL and other loading into point load. So we have to convert. जसं आपण जे कसं कन्वर्ट करायचं ते आपण बघितलं आहे. Then after this we have to apply condition of equilibrium. Condition of equilibrium. आता हा जे बीम आहे इट इज अ नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टम आहे आणि नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टममध्ये कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम 3 आहे. एक आहे समेशन Fx इक्वल टू 0, समेशन Fy इक्वल टू 0 आणि समेशन ऑफ मोमेंट अबाउट पॉईंट इक्वल टू 0. हे तिन्ही कंडिशन्स आपल्याला अप्लाय करायचे आहे टू डिटरमाइन द रिॲक्शन्स ॲट द सपोर्ट. वी विल सी द एक्झाम्पल. Let us have an example. Analyze the beam and determine the reactions at support A and B, which is loaded as shown in figure. A B आहे. या लोडिंगमध्ये एक UVL दिलेली आहे. तर इथे इंटेन्सिटी आहे 2 kN पर मीटर, लेंथ आहे 6 मीटर. ठीक आहे. नंतर एक UDL आहे ऑफ 4 मीटर. UDL इथे आहे 4 मीटरचा UDL आहे. इंटेन्सिटी याची आहे 2 kN पर मीटर. ठीक आहे. एक फोर्स ॲक्ट होतो आहे याच पॉईंटवर, इन्क्लाइन फोर्स आहे तो 3 kN आहे. त्याचं व्हॅल्यू इन्क्लाइन ॲट अन अँगल ऑफ 45 डिग्री. ठीक आहे. ए पासून हा डिस्टन्स 9 मीटर आहे आणि एक कपल पण ॲक्ट होतो आहे दॅट इज 10 kN पर मीटर. हा आपला प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे. काय करायचं आहे? वी हॅव टू डिटरमाइन द रिॲक्शन्स ॲट द सपोर्ट ए अँड बी. व्हेरी सिम्पल. फर्स्ट स्टेप इज ड्रॉ द फ्री बॉडी डायग्राम ऑफ द बीम considering reactions at the support. B support हा रोलर सपोर्ट आहे. तर रोलर सपोर्टला रिॲक्शन ऑलवेज 1 दॅट इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द रोलर RB. ठीक आहे. ए सपोर्ट हिंज सपोर्ट आहे आणि हिंज सपोर्टवर रिॲक्शन एक हॉरिझॉन्टल, दुसरी वर्टिकल. याला नोटेशन देऊ आपण AY लो वर्टिकल आणि हॉरिझॉन्टलला AX. आणि AX आणि AY हा जे रिॲक्शन्स आहे यांची डायरेक्शन आपल्यावर डिपेंड आहे. तुम्ही AXला राईटवर दाखवा किंवा लेफ्टवर दाखवा, आन्सर चेंज नाही होणार. जस्ट पॉझिटिव्ह साईन किंवा निगेटिव्ह साईनचा डिफरन्स येईल. आणि AY की तुम्ही वरती दाखवा किंवा खाली दाखवा, देर इज ए नो इश्यू. हा बॉर्डर झाला. देन आपल्याला काय करायचं आहे की जे UDL आणि UVL दिलेली आहे त्याला आपण पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करणार. तर फर्स्ट आय विल कन्वर्ट दिस UDL. आता UDLची लेंथ किती आहे? 4. इंटेन्सिटी 2 आहे. तर आपल्याला माहीत आहे पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करताना W×L. W इंटेन्सिटी आहे 2, लेंथ आहे 4 म्हणजे 8. कुठे ॲक्ट होईल तो ॲक्ट होईल 4 लेंथ आहे तर 2ला ॲक्ट होईल तो. ठीक आहे. हा फोर्स 3 kN ॲज इट इज राहील, 45ने इन्क्लाइंड आहे. हा 10 kN तो तसंच राहील. ठीक आहे. हा UVL आहे, ट्रायंग्युलर लोडिंग आहे. हा ट्रायंग्युलर लोडिंगला पण आपल्याला पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करायचं आहे. हाऊ टू कन्वर्ट? वी विल फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल हाफ. बेस किती आहे? बेस म्हणजे लेंथ 6 आहे. हाईट किती आहे? 2 आहे. म्हणजे इट इज इक्वल टू 6. कुठे ॲक्ट होईल तो? इट इज बेस बाय 3. हा हाईट आहे. हाईट ऑफ ट्रायंगलपासून इट इज B/3. तर इट इज बेस बाय 3. बेस आहे 6/3 ला ॲक्ट होईल. आणि हा डिस्टन्स ऑलरेडी जसा आहे 6 राहील आणि हा डिस्टन्स 9 राहील.
ठीक आहे. हा झाला, फ्री बॉडी डायग्राम पण झाली आणि कन्वर्जन इंटू पॉईंट लोड पण कंप्लीट झाला. नाव आय विल अप्लाय द कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम. अप्लाइंग कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम. व्हेरी सिम्पल. फर्स्ट कंडिशन समेशन एफ एक्स इक्वल टू 0. तर बिफोर दॅट हा 3 kN इन्क्लाइंड आहे, याला पण रिझॉल्व करावं लागणार आहे आपल्याला. ॲक्टिंग ॲट इन थर्ड क्वाड्रंट, 3 cos 45, 3 sin 45. तर समेशन एफ एक्स घ्या. ए एक्स राईटवर्ड पॉझिटिव्ह मायनस 3 cos 45 लेफ्टवर्ड निगेटिव्ह इक्वल टू 0, म्हणजे ए एक्स इक्वल टू 3 cos 45. 3 cos 45. तर ए एक्स येईल 2.12. देन सेकंड कंडिशन समेशन एफ वाय इक्वल टू 0. आर बी अपवर्ड मायनस हा फोर्स 6 डाउनवर्ड मायनस हा 3 sin 45 डाउनवर्ड मायनस 8 डाउनवर्ड प्लस ए वाय इक्वल टू 0. हा एफ वायमध्ये आपण मोमेंट नाही कन्सिडर करणार, ठीक आहे ना. इक्वेशन विल बिकम आर बी प्लस ए वाय इक्वल टू 8 plus 6 14 plus 3 sin 45. सॉल्व नाही होत. इक्वेशन नंबर 1. देन नेक्स्ट आपण थर्ड इक्वेशन अप्लाय करू. समेशन ऑफ मोमेंट अबाउट पॉईंट ए इक्वल टू 0. कोणत्याही पॉईंटवर आपण मोमेंट घेऊ. तर एवर मी मोमेंट घेतो आहे. एवर घेतला म्हणजे ए एक्स इंटू 0 ए वाय इंटू 0. का बरं 0? काय की फोर्स आर पासिंग थ्रू मोमेंट सेंटर. देन नेक्स्ट हा 8 न्यूटन फोर्स आहे. मी इथे लिहितो 8. याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे. ए पासून, ए आपला मोमेंट सेंटर आहे. ए पासून याचं डिस्टन्स 2 आहे, ठीक आहे. हा अँटी क्लॉकवाईज आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे. अँटी क्लॉकवाईज आहे, पॉझिटिव्ह आहे. नंतर एक हा आहे 3 cos 45. हा 3 cos 45 आपण इथे दाखवतो आहे, पण तो ॲक्च्युली या पॉईंटला ॲक्ट होतो आहे. जर याची लाईन ऑफ ॲक्शन ड्रॉ केली तर पासिंग थ्रू मोमेंट सेंटर, दॅट्स वाय परपेंडिक्युलर डिस्टन्स 0. देन 3 sin 45 इंटू हा 3 sin 45 हा इथे ॲक्ट होतो आहे. परपेंडिक्युलर डिस्टन्स याचा 4 आहे. क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज आहे, तो अँटी क्लॉकवाईज आहे, पॉझिटिव्ह. देन हा 10 आहे, हा डायरेक्टली कपल आहे. तर आपल्याला याला परपेंडिक्युलर डिस्टन्सला मल्टिप्लाय नाही करायचं, डायरेक्टली जे कपल आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला ॲड करायची किंवा सबस्ट्रॅक्ट करायची डिपेंडिंग अपॉन ओरिएंटेशन. हा 10 ॲज इट इज कपल, पण हा कसा आहे, कपल आहे पण अँटी क्लॉकवाईज आहे. आपला अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह आहे. देन नेक्स्ट हा 6 आहे. 6 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता परपेंडिक्युलर डिस्टन्स हा पॉईंटपासून मला एचा डिस्टन्स पाहिजे, तर कसं फाइंड होईल. टोटल आहे 15 मायनस हा 2 केला तर येईल. तर 15 मायनस 2 म्हणजे 13. तो अँटी क्लॉकवाईज आहे, पॉझिटिव्ह. नेक्स्ट आहे आर बी इंटू 15, तो क्लॉकवाईज आहे, निगेटिव्ह इक्वल टू 0. आर बीची व्हॅल्यू आपण इथे फाइंड करू शकतो आणि आर बी येईल 7.5 किलोमीटर. ही आर बीची व्हॅल्यू इक्वेशन 1मध्ये पुटअप करा. इक्वेशन 1. तर ए वायची इक्वेशन येईल, ए वायची व्हॅल्यू येईल ए वाय 8.62. हे 2 आले आपल्याकडे. पण आता हिंज सपोर्टला ए एक्स आणि ए वाय, तर टोटल रिॲक्शन आपण फाइंड करू शकतो. तर टोटल रिॲक्शन फाइंड करण्यासाठी वी विल फाइंड आर ए इक्वल टू अंडर रूट ऑफ ए एक्स स्क्वेअर प्लस ए वाय स्क्वेअर. ए एक्स आपला आहे 2.12 स्क्वेअर, ए वाय आहे 8.62 स्क्वेअर. तर आर एची व्हॅल्यू येईल 8.88 किलोमीटर आर ए. आणि जर अँगल माहीत करायचं आहे आपल्याला, तर टॅन इनवर्स मॉड ऑफ ए वाय डिवाइड बाय ए एक्स. तर अल्फा ए इक्वल टू
tan inverse AY 8.62 which is 76.180 like this. हा प्रॉब्लेम टोटल सांगा. व्हेरी सिम्पल. फर्स्ट आपण काय करणार आहे, फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करणार आहे. फ्री बॉडी डायग्राम झाल्यानंतर यू हॅव टू कन्वर्ट UDL UVL इंटू पॉईंट लोड. आफ्टर दॅट अप्लाय कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम. पण पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करताना वी हॅव टू कन्सिडर द पॉईंट ऑफ अप्लिकेशन डिपेंडिंग अपॉन सेंट्रॉइड. ठीक आहे. एक प्रॉब्लेम आपण घेऊ. ठीक आहे. एक ट्रॅपेझॉइडल लोडिंगचं पण घेऊ. काही ट्रॅपेझॉइडल लोडिंगचं घेतलं तर तो आपल्याला अंडरस्टँडिंग होईल हाउ टू कन्वर्ट द ट्रॅपेझॉइडल लोडिंग. वेरी सिंपल. ठीक है. एक बीम है, सपोर्ट ए हिंज सपोर्ट है, सपोर्ट बी रोलर सपोर्ट है. इथे एक ट्रॅपेझॉइडल लोडिंग आहे. याची इंटेन्सिटी 2, इथे इंटेन्सिटी 4. याची लेंथ आहे 4 आणि इथे एक UDL आहे. याची लेंथ आहे 6. याची इंटेन्सिटी आहे 3 किलोन्यूटन पर मीटर. ठीक आहे. व्हेरी सिम्पल. आपल्याला रिॲक्शन फाइंड करायचं आहे. डिटरमाइन द रिॲक्शन ॲट सपोर्ट A अँड B. तर मी काय करणार, आय विल ड्रॉ फर्स्ट द फ्री बॉडी डायग्राम ऑफ द बीम. आता A सपोर्ट हिंज सपोर्ट आहे, तर अननोन रिॲक्शन 2 AY आणि AX. ठीक आहे. रोलर सपोर्ट एकच रिॲक्शन, अननोन रिॲक्शन ओनली 1 दॅट इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द रोलर. ठीक आहे. नाव आय विल कन्वर्ट दिस UDL अँड UVL इंटू पॉईंट लोड. तर हा UDLला कन्वर्ट करतो मी. इंटेन्सिटी 3 आहे, लेंथ 6 आहे, तर काय राहील 6 × 3 18. कुठे ॲक्ट होईल तो मिड पॉईंटला म्हणजे 3. हा टोटल याचा 6 आहे. इथे हा ट्रॅपेझॉइडल लोडिंग आहे. तर ट्रॅपेझॉइडल लोडिंगला मी 2 पार्ट्समध्ये डिवाईड करणार. खालची ही ट्रायंगल आणि वरचा रॅक्टँगल. ठीक आहे ना, वरचा रॅक्टँगल असा. तर रॅक्टँगल कन्वर्ट करू आपण फर्स्ट. रॅक्टँगल लेंथ किती आहे 4 आणि इंटेन्सिटी 2 आहे. रॅक्टँगल हा रॅक्टँगल. ठीक आहे ना. 2 × 4 8. कुठे ॲक्ट होईल तो मिड पॉईंटला म्हणजे 2/2. ठीक आहे. आता ट्रायंगल हाफ बेस किती आहे 4 आहे. हाईट किती आहे, हा टोटल 4 आहे, पण मला ट्रायंगलची हाईट पाहिजे. तर ट्रायंगलची हाईट फक्त 2 आहे. ठीक आहे. तर इक्वल टू 4. कुठे ॲक्ट होईल तो ॲक्ट होईल, हा हाईट आहे, तर हाईटपासून बेस बाय 3 म्हणजे 4/3 वर ॲक्ट होईल. ठीक आहे. झालं कन्वर्जन. नाव अप्लाय कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम. कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम. ठीक आहे. समेशन FX इक्वल टू 0. तर AX लेफ्टवर्ड इक्वल टू 0, देयरफॉर AX इक्वल टू 0. दूसरा नहीं, हॉरिजॉन्टल फोर्स. समेशन FY इक्वल टू 0. AY अपवर्ड पॉजिटिव -8, डाउनवर्ड नेगेटिव -4, डाउनवर्ड नेगेटिव -18, डाउनवर्ड नेगेटिव प्लस RB इक्वल टू 0. देयरफॉर AY प्लस RB इक्वल टू किती होईल 8 × 4 = 12 30. क्वेश्चन नंबर 1. नाउ अप्लाय थर्ड. टेकिंग द मोमेंट ॲट A इक्वल टू 0. तर AX × 0 AY × 0. काय की फोर्सेस आर पासिंग थ्रू मोमेंट सेंटर. माझा मोमेंट सेंटर A आहे आणि तो फोर्सेस A पासून पास होत आहे, तर परपेंडिक्युलर डिस्टन्स 0. नेक्स्ट 8 आहे. 8 × परपेंडिक्युलर डिस्टन्स 2, तो क्लॉकवाइज आहे निगेटिव्ह. 4 आहे. नेक्स्ट हा 4 आहे, तर 4 × परपेंडिक्युलर डिस्टन्स मला हा 4 माहीत आहे आणि इथून 4/3 माहीत आहे, तर काय होईल 4 - 4/3. हा पण क्लॉकवाइज आहे निगेटिव्ह. देन 18 ×
हा ए पासून डिस्टन्स 4 × 3 7, हा पण क्लॉकवाईज निगेटिव्ह इंटू आर बी परपेंडिकुलर टोटल लेंथ किती आहे 10 आहे, आर बी इंटू 10 हा 4 आहे, तो अँटी क्लॉकवाईज आहे पॉझिटिव्ह इक्वल टू 0. तर आर बीची व्हॅल्यू तुम्ही काढू शकताय. काय होईल आर बीची व्हॅल्यू, हे 8 × 2 = 16, हा 1.33 1.33 राहील. तर हा टोटल कॅल्क्युलेशन करून तुम्ही आर बीची व्हॅल्यू काढू शकताय. ही आर बीची व्हॅल्यू तुम्ही इक्वेशन नंबर 1मध्ये पुटअप करा, यू विल गेट व्हॅल्यू ऑफ ए वाय. ए वाय आला, आर बी आला, प्रॉब्लेम सॉल्व. ठीक आहे. आता तुम्ही कॅल्क्युलेटर वापरा, कारण की सध्या माझ्याकडे कॅल्क्युलेटर नाही, त्यामुळे मी तो करतो कॅल्क्युलेशन. नाऊ विल सी वन व्हेरी इम्पॉर्टंट, कंपाऊंड बीम. कंपाऊंड बीममध्ये काय असतं की कंपाऊंड बीम मध्ये 2 बीम कंबाइंडली ॲक्ट होत आहे आणि एकमेकावर ते रेस्ट होत आहे. तर आपण एक प्रॉब्लेम घेऊ. प्रॉब्लेम आहे डिटरमाइन द रिएक्शन ॲट ए बी अँड डी फॉर गिवन बीम विच इज लोडेड ॲज शोन इन फिगर. यामध्ये एक बीम आहे, या बीम है डी सपोर्ट, हिंज सपोर्ट आहे डी, आणि इथे रोलर आहे, हा या पॉईंटचं नाव सी आहे. ठीक आहे. इथे एक ट्रायपेझॉइडल लोडिंग ॲक्ट होती आहे, ट्रायपेझॉइडल लोडिंग आहे. इथे इंटेन्सिटी 8 आहे किलोन्यूटन पर मीटर, आणि इथे इंटेन्सिटी 2 किलोन्यूटन पर मीटर आहे. आणि ही बीम एक दूसरी बीमवर रेस्ट करती है. ठीक आहे. इथे ए सपोर्ट आहे, तो हिंज सपोर्ट आहे ए, आणि इथे बी सपोर्ट आहे, तो पण नो इट इज नॉट हिंज, हा रोलर सपोर्ट आहे. ए सपोर्ट रोलर सपोर्ट आहे, आणि बी सपोर्ट तो हिंज सपोर्ट आहे. हा डिस्टन्स 3 दिलेला आहे. ठीक आहे. इथे एक फोर्स ॲक्ट होतो आहे, त्याचं व्हॅल्यू आहे 3 किलोन्यूटन, आणि डिस्टन्स आहे 1/1, आणि हा डिस्टन्स 4 आहे. तर इथे आय हॅव टू ड्रॉ द फ्री बॉडी डायग्राम ऑफ फॉर बोथ द बीम्स. तर मी अगोदर सी डी बीमची फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करतो आहे. बघा, बीम सी डी, डी हिंज सपोर्ट आहे. हिंज सपोर्ट आहे म्हणजे अननोन रिएक्शन 2, डी वाय अपवर्ड आणि डी एक्स हॉरिझॉन्टल. ठीक आहे. आणि सी रोलर सपोर्ट आहे, अननोन रिएक्शन ओनली 1 आर सी. ठीक आहे. आता हा पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करायचं आहे आपल्याला. बिफोर दॅट आपण ए बीची पण फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करू. ए बीची फ्री बॉडी डायग्राम, हा बी पॉईंट तो हिंज आहे, म्हणजे इथे बी वाय आणि बी एक्स 2 अननोन रिॲक्शन. आता सी पॉईंट आपल्याला माहीत आहे की जर 2 ऑब्जेक्ट्समध्ये एक पॉईंट कॉमन आहे, तर शो द रिॲक्शन ऑफ इक्वल मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन ॲट कॉमन पॉईंट्स. तर सी कॉमन आहे म्हणजे आर सी आपण अपवर्ड दाखवला होता, तर इथे आर सी डाऊनवर्ड. हा 3 न्यूटन किलोन्यूटन फोर्स ॲज इट इज राहील, आणि अननोन रिॲक्शन ॲट रोलर सपोर्ट आर आहे. ठीक आहे. आता या पॉईंट लोड, या यू डी एल आणि यू व्ही एल आपण पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करू. जसं आपण आपल्याला माहीत आहे एक मिडला ॲक्ट होईल, खालचा रेक्टँगल, एरिया फाइंड करू आपण. लेंथ किती आहे 7 आहे, हाईट किती आहे 2 आहे, म्हणजे 14, 3.5 3.5. आणि सेकंड आहे ट्रायंगल, कुठे ॲक्ट होईल तो इथे ॲक्ट होईल. हाफ बेस 7 आहे, हाईट किती आहे, टोटल हाईट नाही पाहिजे आपल्याला, फक्त ट्रायंगलची हाईट पाहिजे. तर हा टोटल 8 आहे, 8 - 2 6 आहे. ठीक आहे ना. तर इथे रे 21. आता अप्लाइंग द कंडिशन ऑफ इक्लिब्रियम टू बीम सी डी. बीम सी डीला आपण अप्लाय करू. बीम सी डी अप्लाय कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम. ठीक आहे. समेशन एफ एक्स
इक्वल टू 0 म्हणजे dx इक्वल टू 0. सेकंड इक्वेशन आहे समेशन fy इक्वल टू 0. fy घेऊ आपण RC अपवर्ड -14 -21 प्लस dy इक्वल टू 0. तर इक्वेशन विल बिकम RC प्लस dy. तर हा राहील 35 इक्वेशन नंबर 1. नंतर नेक्स्ट इक्वेशन समेशन ऑफ मोमेंट आपण डी वर घेऊ. md इक्वल टू 0. md वर 0 घेतला तर dx इंटू 0 प्लस dy इंटू 0. ठीक आहे. हा कुठे ॲक्ट होईल मिडला फ्रॉम हाईट बेस बाय 3. बेस म्हणजे 7/3 वर ॲक्ट होईल. ठीक आहे ना. तर फर्स्ट फोर्स आपण घेऊ 21. 7/3 म्हणजे 21 इंटू 2.33. तो अँटी क्लॉकवाईज आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे. नंतर 14 इंटू 3.5 तो पण अँटी क्लॉकवाईज आहे पॉझिटिव्ह आहे म्हणजे RC इंटू 7 तो क्लॉकवाईज आहे निगेटिव्ह. तर RCची व्हॅल्यू येईल 14 किलोन्यूटन. RC ही RCची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुटअप करू. हा 1 मध्ये. तर इथे dy येईल. dyची व्हॅल्यू dy 21 dy